जितेंद्र आव्हाड यांना गोट्या गीते यानं धमकी दिलेली आहे। तसंच गोट्या गीते याने महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी आहे। गोट्या गीते आणि वाल्मिक कराड हे माझं दैवत असल्याचं तो या व्हिडिओमधनं सांगतोय आणि गोट्या गीते धनंजय मुंडे यांना सुद्धा बदनाम करू नका असं जितेंद्र आव्हाडांना सांगतोय। तसंच बीडच्या परळीमधील सराईत गुन्हेगार आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते यांना एक व्हिडिओ व्हायरल केला आणि यात त्यानं जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे। हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंजाऱ्याचे मला तर मी वंजारे असून यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखवटा चोरला कुठला तरी मंदिरचा। अरे त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेला असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर। आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर बसलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायले ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सजा होईल हे होईल पण विनाकारण हे दरोडे चोरी पुन्हा हे खेळाखंडीचा हे करतोय त्याला वाल्मिक अण्णा कराड कोण हे यांचा राईट हँड आहे। अरे बाबा तुम्ही असं बिनबुड आरोप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला। श्रीमान शरद पवार गटाचे नेते अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांतांनी मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदी नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुदेव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे।